किरण Internet message films and drama. Internet message films and drama types of media. Talido. सप्लिमेंट सर सप्लिमेंट सर मला पण सप्लिमेंट मला पण देऊ नका सप्लिमेंट सर मला पण सप्लिमेंट सर सप्लिमेंट सप्लीमेंट सर जी हमका भी दे दो एक सप्लीमेंट सर एक कसला सोपा गेला मला पेपर सगळ्या कविता आठवून लिहिल्या मी नीरव इकडे आपण म्हणून दाखवू Newspaper, magazine, brochures, TV, radio, drama. Internet message films and drama types of media. Talido. भारी हे तुला कसा गेला सांग ना मला मस्त गेला हे आणि नीरव तुला चांगला गेला सोपा होता सोपा मला तर जाम अवघड गेला म्हणजे 2 प्रश्न सोडले मी दोन प्रश्न सोडलेस बघ 10 पुरवण्या घेतल्यास त्याच्यावर काय लिहिलंस 10 पुरवण्या घेतल्या कारण की माझं मोठं आहे ना अक्षर म्हणून तेवढे लागतात मला श्याम त्याचं सोड तुला कसं गेलं आपल्याला चांगलाच जाणार ना शेवटचा पेपर आपल्याला नेहमी चांगलाच जात विचार का कारण तो शेवटचा असतो ना आणि शेवट हा नेहमी चांगलाच असतो हॅपीज एंडिंग्स शेवटचा पेपर होता की आज मला वाटलं उद्या पण आता परत यायचं पेपर द्यायला येस आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार बरं झालं बाबा म्हणजे मला काही दिवस हिच्या भांडणापासून सुट्टी याला काय अर्थ आहे आपल्यामुळे मॅम प्रॉब्लेम मध्ये आले बघ ना त्या भलाईचा ना जमानाच राहिला नाही आपल्याला मदत म्हणून त्यांनी एवढी परमिशन काढून दिली तर त्यांच्याच बरोबर आहे असं हो ना आणि प्रिन्सिपल सर पण ना कधी कधी अतिच करतात अरे मला तर कळतच नाही या प्रिन्सिपल सरांना ना लहानपणी असं काय बाळ कडू मिळालंय त्यामुळे हे बाळ मोठं होऊन इतकं कडू झालंय कुठल्या जन्माचा राग ते मुलांवर काढतात ना कुणाच ठाऊक आणि जे काय झालं खरं तर त्यात आपली काहीच चूक नव्हती आपण किती शांतपणे अभ्यास करत होतो पण नेमकं तो किरण चक्रदेव तिथे कडमडला ना म्हणून तुम्हाला सांगते तो किरण चक्रदेव तिथे आला नसताना तर मॅडमच्या मागे हे दुष्ट चक्र लागलंच नसतं पण मी काय म्हणते आता आपल्याला कन्फर्म माहितीच आहे ना की चूक चक्रदेवचीच आहे तर मग आपण सरळ त्याला प्रिन्सिपल सरांकडे उभं करूया ना हो तसंच करूया पण ते आता शक्य नाहीये का शक्य नाहीये कारण तो चक्र्या सकाळीच बुडाला लावून पळायलाय पाय काय शेवटच्या लेक्चरला पण नाही थांबला नाही ना मग आता काय जाऊन घेऊन येऊ त्याला काय कुठं राहतो कुठे तो मालेगाव हा मग चला निघू लगेच बोलण्यात फार वेळ नको घालवायला मी काय म्हणते सूर्यास्त होण्याच्या आत लगेच परत येऊन जाऊ परी मालेगावला तू वेडी आहेस का जराशी त्याच्यापेक्षा तुझ्या दादाला सांग ट्रक पाठवायला आणि घेऊन यायला त्याला तर माझ्या दादाचा इथे काय संबंध आहे परी हा कॉमन सेन्स आहे मालेगाव ना वसई विरार एवढं जवळ नाहीये की ट्रेनने गेलो आणि त्याला लगेच घेऊन आलो हा मग नसेल ना जवळ पण
पण मग दुसरा ऑप्शन सुचव. लगेच माझ्या दादाचा ट्रक काढायची काय गरज होती? परी दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. मग मी जर ऑप्शन सांगते त्याला लगेच मुद्दा नाही, ऐका. पण सायली, एक तर वसई विरार नाही बाबा, हो, वसई विरार काही जवळ नाहीये. एक वेळ मालेगावला लवकर पोहोचू, वसई विरारला लेट होईल आपल्याला. एक ऑप्शन आहे मॅम. येस, काय हवंय? मला काहीच नकोय मॅम. अच्छा, झाली का घरी जायची तयारी? परत कधी येणार आहे? आणि कधीच नाही. का? तेच सांगायला आलो होतो मॅम. मॅम तुम्ही प्रिन्सिपल सरांना माझं नाव सांगा. आय रिअली मीन इट मॅम. मॅम त्यांना सांगा की मी तुमच्याकडे परमिशन मागितली. मला काहीच प्रॉब्लेम नाही मॅम. मला कॉलेजमधून बाहेर काढलं तरी प्रॉब्लेम नाही. अरे पण मॅम प्लीज तुम्ही माझं नाव सांगा. नाही मॅम. मॅम तुम्ही याचं नाही, माझं नाव सांगा सरांना. तसे परमिशन मागायला मीच आले होते, त्यामुळे माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला कशाला शिक्षा. तुम्ही माझं नाव सांगा, सर काय म्हणतील ते मी ऐकून. नाही मॅम तुम्ही माझं नाव सांगा. हिचं नाव नाही मॅम तुम्ही माझंच. भाई लोक, तुम्ही ते काय करता? ते मॅमशी जरा बोलायचं होतं. कशाबद्दल? आहे महत्वाचं. महत्वाचं काय? फराळाची रेसिपी विचारतेस काय? ते सोड मॅडम, मला थोडं पर्सनल काम आहे तुमच्याशी. 2 मिनिटं. पर्सनल? हा प्लीज मॅडम, 2 मिनिटं बोलायचं होतं जरा. मॅडम तुम्ही ते प्रिन्सिपल सरांना आपलं नाव सांगा. हो, आणि सरांनी तुला रस्टिकेट केलं तर? तसं काही होत नाही हो. आपण झोल करून सुटतो त्यांच्यात आवडीतनं. आपल्याला सवय आहे. तिकीट केलं तर केलं ना. मुंबईत कॉलेजेसची कमी आहे काय? आणि आपल्याला शिक्षण संपवायची घाई पण नाही. आणि तुझं करिअर? मॅडम ते बनेल तेव्हा बनेल हो. पण आता तुमचं सेट असलेलं करिअर वाचवणं महत्वाचं आहे. बघा सत्य. हॅलो मॅडम, मी सायली बोलतेय. हा सायली बोल. मॅडम ऍक्च्युली मला तुम्हाला असं सांगायचं होतं की तुम्ही प्रिन्सिपल सरांना माझं नाव सांगा. नाही माझं सांगा. सम्राट पाटील. नाही माझं सांगू दे ना. परी देशमुख. मी बोलते सरांशी. मॅडम मी रेणुका भिलारे. तुम्ही माझं नाव सांगा. काय चाललंय यार तुमचं? मी बोलू की नको मॅडमशी? का तुम्हीच बोलताय? बोल. हा मॅडम, मी ते काही बोलायची गरज नाहीये. मला कळलंय मला काय करायचंय. काय? सगळ्यात आधी तर तुमचं कौतुक. तुमच्या मैत्रीचं. कारण कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी क्वचितच एवढा स्ट्रॉंग ग्रुप बनतो. हॉस्टेलवर एकटा राहणार भूतार का? त्यापेक्षा तू एक काम कर ना, माझ्या घरी चल राहायला. हा भाई मग आपल्याकडे चालला. 4-5 दिवस आजीच्या हातचा खाऊ घालतो. ए नीरव, त्यापेक्षा तू असं करतोस का? तू माझ्या घरी ये ना. एवढ्या सगळ्या ऑफर्स एकदम ऐकून ना मला मॉल मध्ये आल्यासारखं वाटतंय बरं का. बोल, कोणाची दिवाळी ऑफर ऍक्सेप्ट करतोय तू?